व्हिडिओ स्क्रिप्ट कळसुबाई शिखर मोहीम 2026। मित्रांनो नमस्कार, मी एचएल ट्रॅकर ग्रुपचा प्रतिनिधी। आज रविवार 12 एप्रिल 2026। महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर आम्ही आमचा विजय ध्वज फडकवला आहे। 30 सदस्यांची आमची ही टीम आणि एक अविस्मरणीय रात्र। Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming up. मोहिमेची सुरुवात झाली 11 एप्रिलच्या रात्री 9 वाजता नाशिकच्या ओझरमधून। नाशिकचा पाथर्डी फाटा गाठला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानाचा मुजरा करून जयघोषात आमचा ताफा घोटी इगतपुरीच्या दिशेने मार्गस्थ झाला। सिन्नर हायवेवरून बारी फाटा आणि तिथून थेट बारी गाव। रात्रीच्या त्या शांततेत हनुमान मंदिरात गाड्या पार्क केल्या, प्रत्येकाची गिनती झाली आणि डोक्यावर टॉर्च लावून आम्ही शिखराकडे कूच केले। चढाई आणि संघर्ष। रात्रीचे 12:45 ते रात्रीचा 1:15। आमच्या टीममध्ये 8 वर्षांच्या चिमुरड्यांपासून 65 वर्षांच्या जिद्दी ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा समावेश होता। अंधारातली ती वाट, दमछाक करणारी चढाई आणि त्या अवघड लोखंडी शिड्या, पण एकमेकांना आधार देत, प्रत्येकाची काळजी घेत आम्ही रात्री 3च्या सुमारास शिखराच्या जवळ पोहोचलो। तिथे 2 तास विश्रांती घेतली आणि पहाटे 5 वाजता पुन्हा शेवटच्या टप्प्यासाठी निघालो। कळसुबाई सह्याद्रीचे वैभव। सह्याद्रीच्या रांगांमधील सर्वात उंच आणि दिमाखदार शिखर म्हणजे कळसुबाई। भौगोलिक दृष्ट्या हे शिखर महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे। समुद्र सपाटीपासून याची उंची 1646 मीटर असून फूटमध्ये मोजल्यास ती 5400 फूट इतकी भरते। याच गगनचुंबी उंचीमुळे कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते। अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या शिखराच्या सभोवतालचा परिसर ऐतिहासिक किल्ल्यांनी वेढलेला आहे। तुम्ही जेव्हा कळसुबाईच्या शिखरावर उभे राहता तेव्हा समोरच सह्याद्रीतील सर्वात कठीण मानले जाणारे अलंग, मदन आणि कुलंग हे एमके त्रिकूट आपल्या अभेद्यतेची साक्ष देत उभे असलेले दिसते। इतकेच नाही तर इथून कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचा विस्तीर्ण परिसर, रतनगड आणि माळशेज घाटापर्यंतच्या रांगांचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते। हे शिखर केवळ उंचीसाठीच नाही तर तिथल्या कठीण भौगोलिक रचनेसाठीही प्रसिद्ध आहे। शिखराचा शेवटचा टप्पा हा कातळ कड्याचा असून तिथे चढण्यासाठी आता लोखंडी शिड्या बसवण्यात आल्या आहेत। पावसाळ्यात ढगांच्या दुलईत लपलेले आणि हिवाळ्यात धुक्याची चादर ओढलेले हे शिखर प्रत्येक ऋतूत आपले वेगळेपण जपून आहे। महाराष्ट्राची ही सर्वोच्च ओळख आणि त्याभोवती असलेला गड किल्ल्यांचा हा पहारा सह्याद्रीच्या अथांग शक्तीचे दर्शन घडवतो। नमस्कार मित्रांनो, आज तारीख 12/4/2026 कळसुबाई ट्रेक एचएल ट्रेकर ग्रुप तर्फे आम्ही आयोजित केला आहे। तर नाईट ट्रेक आम्ही आयोजित केला आहे। आज जवळपास 30 मेंबर एचएल ट्रेकर ग्रुपचे आज उपस्थित आहे आणि आमचा 6वा कळसुबाई ट्रेक आहे। म्हणजे सलग प्रत्येक वर्षी आम्ही हा ट्रेक करत असतो। तर हे 6वं वर्ष सलग आम्ही कळसुबाई ट्रेक करतोय। तर मजा येते। काही ठिकाणी लोखंडी जिने आहे आणि काही ठिकाणी स्टीप चढाई आहे। तर मेंबर बरेचसे काही पुढे गेले पण स्ट्रीट लाईट मुळे काय एवढी अडचण येत नाही। तर ठीक आहे, चालू आहे ट्रेक। पहाटे 4 वाजता कंप्लीट होईल कळसुबाईच्या आणि आम्ही डोंगरकड्यावरून सनराईज रात्रीचा परिसर सूर्योदय न्याहाळणं हा एक विलक्षण बघणार अनुभव आहोत। असतो। जेव्हा आपण जय हिंद शिखराच्या महाराष्ट्र। उंचावर उभे राहतो जय हिंद, तेव्हा जय खाली महाराष्ट्र। काळोखात मित्रांनो विखुरलेली बघा, छोटी-छोटी गावं रात्रीचं एखाद्या नाईट ट्रॅकची चांदण्यांसारखी एक वेगळीच चमकताना मजा आहे दिसतात। आणि वाऱ्याच्या तो आनंद आम्ही वेगासोबत आज घेत दूरवरच्या आहोत। त्या मिणमिणत्या दिव्यांची रोषणाई मनाला एक वेगळीच शांतता देऊन जाते। भंडारदरा धरणाच्या परिसरातील प्रकाशझोत आणि दूरवर हायवेवरून जाणाऱ्या वाहनांच्या हेडलाईट्सच्या रेघा जणू काळोख्या रात्रीवर कोणीतरी सोन्याची नक्षी काढली आहे असं भासतं। वर पाहिलं तर आभाळभर पसरलेल्या चांदण्या आणि खाली पाहिलं तर मानवनिर्मित प्रकाशाचं हे विहंगम जाळं। शिखराच्या कड्यावरून दिसणारं हे नाईट व्ह्यू शहराच्या झगमगाटापेक्षा कितीतरी पटीने शांत आणि सुंदर असतं। शांत रात्री दूरवरच्या त्या दिव्यांची लुकलुक पाहताना आपण जगाच्या छतावर उभं असल्याचा भास होतो। सह्याद्रीचं हे रात्रीचं रूप जेवढं शांत आहे तेवढंच ते डोळ्यांना सुखावणारं आणि मंत्रमुग्ध करणारं आहे। कळसुबाई देवीचे दर्शन घेतले आणि आम्ही वाट पाहू लागलो त्या सुवर्ण क्षणाची, सूर्योदयाची।
हजारो डोळे आणि शेकडो मोबाईल कॅमेरे त्या पूर्वेकडच्या प्रकाशाची वाट पाहत होते. जसा सूर्य नारायण वर आला तसा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. त्या प्रकाशाने मन प्रसन्न झाले. जणू कळसुबाई मातेचा आशीर्वादच आम्हाला मिळाला. उतरताना गुडघ्यांवर जोर येत होता. ऊन वाढत होतं. रस्ता आव्हानात्मक होता. पण कोणतीही इजा न होता अत्यंत शिस्तीत आमचा हा ट्रेक पूर्ण झाला. शेवटी कळसुबाई शिखर असा लिहिलेला तो बोर्ड वाचला आणि ऊर अभिमानाने भरून आला. जिद्द, चिकाटी आणि टीमवर्कच्या जोरावर एचएल ट्रॅकर ग्रुपची ही मोहीम फत्ते झाली. बोला. रात्रीच्या त्या खिदर्र शांततेत टॉर्चच्या प्रकाशात डोंगर चढताना एक वेगळीच मज्जा आली. अंगाला शिवणारा तो थंडगार वारा आणि पहाटे शिखरावर पोहोचल्यावर दिसलेला तो अप्रतिम सूर्योदय, तो क्षण काळजात कोरला गेलाय. शिखरावर पोहोचल्यावर मिळणारं ते समाधान आणि ती ऊर्जा एकदा तरी नक्कीच अनुभवायला हवी. तुम्ही कधी जाताय मग कळसुबाईला? कॉल टू ऍक्शन स्पष्ट आवाजात. अशाच भन्नाट ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आपल्या क्रिएटिव्ह मिक्स स्टुडिओ चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.